अरे हे काय चाललंय? गाडी चोरीची आली. कोण आहे? अहो बबलू भाऊ, अरे गाडीत कोणी पण नाहीये. अरे हा बघ, गाडी ठोकली. अहो बबलू भाऊ, आत तर बघा, ड्रायव्हर नाहीये. गाडी आपोआप कशी चालत होती? जैन साहेब, काय झालं? ऍक्सिडेंटच्या केसमध्ये CID ला बोलवलं तुम्ही? सर मला वाटलं हा नॉर्मल ऍक्सिडेंट नाहीये म्हणून. का असं का वाटलं? सर या ना, तुम्ही स्वतःच बघा. चला. सर दरवाजा उघडत नव्हता. मोठ्या मुश्किलीने आम्ही उघडला. हे आधी कोणी पाहिलं? सर या लोकांनी. मी बघतो. सर्वात आधी कोणी पाहिलं? काय झालं होतं? साहेब, असं आधी कधी बघितलंच नव्हतं. गाडीत ड्रायव्हरच नव्हता सर. गाडीत ड्रायव्हर नव्हता आणि गाडी आपोआपच चालत होती. अरे बाबा, स्पष्ट काय ते सांग. हो सर, गाडीत ड्रायव्हर दिसला नाही आणि गाडी सरळ जाऊन झाडावर आदळली. अरे काय बोलताय तुम्ही? गाडीत ड्रायव्हर आहे आणि मेला येतो. नाही सर, खरोखरच गाडीमध्ये ड्रायव्हर नव्हता. नशीब माझं लक्ष गेलं म्हणून, नाहीतरी माझ्या गाडीवर आदळली असती. बॉडीची अवस्था पाहून असं वाटतं की गाडी खूप वेगात होती. सर, गाडी अगदी स्लो होती. मग एवढी स्लो गाडी आपटल्याने कोणी मरू कसा शकतो? गाडी ऑटोमॅटिक आहे, सगळं ऑटोमॅटिक आहे. सेफ्टी डिव्हाइसही ठीक आहे. हे सगळे तर म्हणतायत की यांनी कोणी याला ड्राईव्ह करताना पाहिलंच नाही. अच्छा, तर शक्यता आहे की हा ड्रायव्हर आधीपासूनच जखमी असेल, ज्यामुळे हा ड्रायव्हिंग सीटवरून घसरून खाली जी स्टेरिंगच्या खाली जागा आहे तिकडे गेला असावा आणि त्यानंतरच ॲक्सिडेंट झाला असेल. त्यामुळेच कदाचित दिसला नाही. काही कळलं का? कोण आहे? काही ID वगैरे? अरे हो, याचं नाव अमन आहे. याचा हा मोबाईल आहे, पूर्ण चुराडा झाला आहे. आणि एक गोष्ट अभिजित, ही गाडी ऑटोमॅटिक आहे. हे बघ, इंजिन अजूनही ऑन आहे, ऑफ नाही होतं. शक्यता आहे की हा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्या धक्क्याने इम्पॅक्ट झाला, त्यानेच या कारचा कम्प्युटर क्रॅश झाला. यार, हे सगळे म्हणतात की कार अगदी स्लो होती आपटली तेव्हा. असा धक्का? कारशी काही छेडछाड तर झाली नाही ना? शक्यता आहे. ठीक आहे, गाडीला पोलीस गॅरेजमध्ये पाठवूया आणि याला फॉरेन्सिक लॅबमध्ये. मी या गाडीला अगदी व्यवस्थित चेक केलंय. या गाडीला मॉडिफाय करण्यात आलंय. एक्स्ट्रा सेफ्टी फीचर्स देण्यात आलेत. एक्स्ट्रा सेफ्टी फीचर्स म्हणजे? जे सामान्य गाड्यांमध्ये असतात त्यापेक्षा अधिक जास्त. जसे की एक्स्ट्रा एअरबॅग्स, चांगल्या क्वालिटीचे शॉकअप्स, जास्त मजबूत काच आणि चांगल्या क्वालिटीचे जास्त मजबूत सीट बेल्ट्स. हे बघा, निकोटीन पॅच. निकोटीन पॅच हे तर सिगरेट सोडवण्यासाठी कामी येतं ना? गाडीच्या सिस्टमला कम्प्युटरशी लिंक करू शकतो का? हो नक्कीच मॅडम, एक मिनिट. मॅडम, कोणीतरी सेटिंग बदलली आहे. कारच्या सॉफ्टवेअरला हॅक करण्यात आलं. खिडकीच्या काचांपासून ब्रेकपर्यंत सगळं काही दुसरा कंट्रोल करत होता. जर सगळं दुसरंच कोणीतरी कंट्रोल करत होतं तर अपघातानंतर त्याने इंजिन बंद का नाही केलं? अपघातामुळे कारची वायरलेस सिस्टम डॅमेज झाली होती, म्हणून कार बंद झाली नाही. गाडीला हॅक करण्यात आलंय म्हणजे हा ऍक्सिडेंट नाही, हा तर खून आहे. तुम्ही कोण? CID. या माणसावर कुठला टँकर वगैरे चढलेला का? याची सगळीच्या सगळी हाडं तुटली आहेत. काही टँकर बिंकर चढला नव्हता याच्यावर, साळुंखे.
एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. छोटासा. हो, आणि तोही कोणीतरी करवला होता. तुमचे पती अमन यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि ते वाचले नाही. तुम्हाला कसं कळलं? अमनने कार चालवायला नको होती. तो कधीच कार चालवायचा नाही सर, कारण त्याला माहित होतं की लहानसा धक्का आहे, त्याचा जीव घेऊ शकतो. पण तुम्ही CID इथे? हो, कारण आम्हाला असं वाटतंय की त्यांचा खून झालेला आहे. खून? पण असं कसं होऊ शकतं? ऍक्सिडेंटच्या आधी तर अमन माझ्याशी फोनवर बोलत होता. आम्ही दोघं फोनवर बोलत असतानाच अचानक फोन कट झाला. मी खूप प्रयत्न केला पण फोन नाही लागला. मला समजलं होतं की काहीतरी गडबड आहे. अमन कधीही स्वतः गाडी चालवून एवढा मोठा धोका पत्करणार नाही. स्वतः ड्राईव्ह करत नाही, मग कोण ड्राईव्ह करतं? सर, आमचा एक ड्रायव्हर आहे. मग तो ड्रायव्हर कुठे आहे आता? त्याची तब्येत बिघडली होती म्हणून त्याने सुट्टी घेतलीये. त्या ड्रायव्हरने तर काही गडबड नाही केली ना गाडीत? नाही सर, आमचा ड्रायव्हर फार विश्वासू माणूस आहे. तो कधी तसं करणार नाही. गेली 15 वर्ष तो आमच्यासाठी गाडी चालवतोय. सर, याच्या शरीरावर 60 ठिकाणी हाडांचे तुकडे तुकडे झालेत. 43 ठिकाणी हेअरलाईन फ्रॅक्चर्स आहेत आणि 21 जागी लहान फ्रॅक्चर्स आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की या आधीही याच्या शरीरावर भरपूर फ्रॅक्चर्स झाले होते, पण आता ते हील झालेत. आणि बॉस, याची हाडं तुटल्याने याच्या शरीरातील नाजूक भाग जसे हृदय, फुफ्फुस हे सगळं डॅमेज झालंय आणि मृत्यू सुद्धा बहुतेक यामुळेच झालाय. अरे साळुंखे, हे जे व्रण आहेत चौकोनी, हे कसले व्रण आहेत? बॉस, हे निकोटीन पॅचेसचे व्रण आहेत. याच्या शरीरावर बरेचसे आहेत. याला सिगरेट ओढायचं व्यसन होतं आणि याला ते सोडायचं होतं. निकोटीन पॅचेस. अच्छा. हो, आणि अरे आताच तारिका म्हणाली की याच्या शरीरावर जुन्या फ्रॅक्चरचे व्रणही आहेत, बरेचसे. या जुन्या फ्रॅक्चरचा काय अर्थ असू शकतो? अमनला ड्रायव्हिंग तर यायचं ना? हो सर. तर मग धोका कोणत्या गोष्टीचा? अमन माझ्या किंवा तुमच्यासारखा नव्हता सर. एखादा लहान झटकाही त्याचा जीव घेऊ शकत होता. ड्रायव्हिंगमुळे त्याच्या जीवाला धोका होता. म्हणून आम्ही गाडीतही बरेच बदल करून घेतले होते आणि ड्रायव्हरलाही सांगितलं होतं की गाडी सांभाळून चालवत जा. लहानात लहान धक्काही त्याचा जीव घेऊ शकत होता. काय अर्थ काय याचा? काही प्रॉब्लेम होता त्याला? काही आजार होता? सर, अमनची हाडं ठिसूळ होती सर, नाजूक होती. अरे बाबा, तू काय करतोय साळुंखे? अरे तू हे बॉस, हे ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्ट आहे. ऑस्ट्रिओजेनेसिस इम्परफेक्ट म्हणजे ब्रिटल बोन डिसीज. एक्झॅक्टली, अस्थिभंगूर रोग. म्हणजे याची हाडं ठिसूळ आहेत. आणि म्हणूनच बॉस, याच्या हाडांना जर लहानसा धक्का जरी लागला तरी चक्काचूर होऊ शकतात. 25 पेक्षा जास्त वेळा त्याला फ्रॅक्चर्स झाले होते. कायमच धोका होता त्याला. माझ्याने जेवढं शक्य आहे तेवढी मी त्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायचे, त्याला धक्का लागू नये म्हणून. घरात, गाडीत नेहमी त्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायचे. एवढी की जेव्हा अमनला समजलं की सिगरेट पिण्याने हाडं ठिसूळ होतात, तेव्हा अमनने पूर्ण प्रयत्न केला सिगरेट सोडण्याचा. तेव्हाच एवढ्या साधारण अपघाताने ही अशी अवस्था झाली होती शरीराची. पण तो अचानक अशी गाडी घेऊन कुठे गेला होता? सर, मला नाही माहित, पण जेव्हा तो एकटा गाडी घेऊन गेला तेव्हा मला त्याची खूप काळजी वाटली आणि मी अमनला फोन केला. हॅलो अमन. हा डार्लिंग, बोल. अच्छा, म्हणजे तू स्वतः ड्राईव्ह करतोयस. तुला माहितीये ना तू ड्राईव्ह करणं किती जास्त धोकादायक आहे. पण तुला माझं कधी ऐकायचंच नसतं. असं काय मोठं काम आलं होतं की तू स्वतः गाडी घेऊन निघून गेलास? ड्रायव्हरची ही वाट पाहता नाही आली तुला? महत्वाचं काम होतं स्वीटहार्ट, पण तू काळजी नको करूस. मी गाडी सावकाशात चालवतोय. अमन, मला असं का वाटतंय की तू
तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस? हे बघ सुप्रीती, मला माहितीये की मी सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत शेअर नाही करत, पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्याविषयी चुकीचं तर्क लावशील. आहेत काय अशा गोष्टी? मी ते सगळं सॉल्व्ह करतो, मग तुला सगळं काही मी सांगेन. प्रॉब्लेम्स? मग आता का नाही सांगू शकत आहेस? कारण हे सगळं जीव घेणे आणि ती लोक खूप धोकादायक आहेत. मी तुला तर नाही सांगू शकत. धोकादायक लोक? ओ नो. अमन, अमन, हॅलो. कोणता प्रॉब्लेम? आणि हे कोणत्या धोकादायक लोकांबद्दल बोलत होते ते? काही कल्पना आहे तुम्हाला? सर मला खरंच माहित नाही. अमनचं कोणाशी काही वैर, काही बिझनेस रायव्हलरी वगैरे? याबद्दल मला काहीच माहित नाहीये. पण हो, मयांक आणि नेहा कदाचित तुमची मदत करू शकतील. मयांक आणि नेहा हे कोण आहेत दोघे? मयांक व्यवसायाने वकील आहे आणि अमनचा मित्रही आहे. आणि नेहा अमनची सेक्रेटरी होती. अच्छा. या मयांकचं ऑफिस कुठे आहे? अमन सरांचा खून? तुम्ही? मी नेहा, अमन सरांची सेक्रेटरी. पण अमनचा मृत्यू तर अपघातात झालाय ना? होय, मृत्यू तर अपघातात झालाय, पण अपघात आपोआप नाही झाला. अच्छा, हे सांगा की तुम्ही दोघे मिस्टर रमनला कधीपासून ओळखता? म्हणजे कधीपासून काम करताय? अनेक वर्ष. आम्ही फक्त एकत्र काम नव्हतो करत, तर खूप चांगले मित्र सुद्धा होतो. अमनच्या आजारामुळे जास्त करून बिझनेस वगैरे मीच हँडल करायचो. आणि नेहाजी तुम्ही? सर, मी आणि मयांक सरच आहोत जे अमन सरांचा बिझनेस सांभाळतो. तसा बिझनेस काय आहे त्यांचा? इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे. आम्ही वेगवेगळ्या कंपन्यात पैसा लावायचो आणि जेव्हा त्या कंपन्या प्रॉफिट कमवायला लागायच्या तेव्हा आम्ही आमचं पर्सेंटेज त्यातून काढून घ्यायचो. अशा 50 कंपन्या आहेत ज्यात पैसा लावला होता अमनने. कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचे ते? तसं तर त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये पैसा लावला होता, पण त्याचा खास इंटरेस्ट 20-30 फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये होता. फार्मा कंपनी म्हणजे औषधांच्या कंपन्या? हो. या कंपन्या खूप तोट्यात चालल्या होत्या. पण तुम्हाला तर माहितीच असेल अमनच्या आजाराबद्दल. आणि या कंपन्या याच आजारावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि अमनचं स्वप्न होतं की या आजारावर औषध मिळालं तर दुसऱ्या कुणाला हा त्रास सहन करावा लागणार नाही जो त्याला झाला. आणि सर, आता तर त्या कंपन्यांना फायदाही होऊ लागला होता. काही वैर, कोणाशी काही भांडण वगैरे? नाही सर, तसं तर काही नव्हतं. आणि तसं जर असतं तर त्याने नक्की सांगितलं असतं. अमनच्या पत्नीचं म्हणणं आहे की गेले काही दिवस तो फारच अस्वस्थ वाटत होता. तुम्हाला काय माहिती आहे का? अस्वस्थ तर असायचे, पण मला काही सांगितलं नाही. मला वाटलं कामाचं प्रेशर असेल बस. तुम्ही म्हणालात की औषधांच्या कंपन्या ज्या तोट्यात चालल्या होत्या त्यातल्या काहींना फायदा होऊ लागला होता? सर्वांना नाही सर, बहुतेक एकाच. मला त्याचे डिटेल्स हवेत. हो, मला अकाउंट चेक करावे लागतील. ठीक आहे. आणि फायद्याच्या शिवाय एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला वेगळी वाटली किंवा विचित्र गोष्ट, तीही सांगा आम्हाला. हा जाधव आहे सर, अमनचा ड्रायव्हर. खूप अस्वस्थ वाटतोय हा. चल बघूया. जाधव, हो सर. अमनचा ड्रायव्हर होतास ना? हो सर. का सुट्टीवर का गेला होतास तू? साहेब आजारी आहे आणि अमन सरांनी स्वतः मला सुट्टी दिली. अमनची गाडी तूच चालवायचास ना? हो मॅडम, अमन सरांना मीच घेऊन जायचो. कधीच ते टॅक्सी किंवा इतर कशानेच जायचे नाही. मग तर तू आम्हाला सांगू शकतोस की अमन सर कुठे कुठे जायचे, हो ना? हो हो सर. हे बघ जाधव, या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता. आता हा जो रस्ता आहे तो कुठे जातो किंवा ते या रस्त्यावरून कुठे जात होते हे तुला माहिती आहे का? मला नाही माहित. हे बघ, आम्हाला माहितीये की तुला सगळं ठाऊक आहे आणि तुझं भलं यातच आहे की सगळं खरं खरं सांग. हो मॅडम. सुप्रीती मॅडमला काही सांगू नका. ते रस्त्याच्या बाजूला एक मोटेल आहे, तिथे ते वारंवार जायचे. मोटेलमध्ये वारंवार जायचा का? कोणाला भेटायला जायचा? खरं तर साहेब एक मॅडम होती.
हे बघ जाधव, आता तू जे काही पाहिलंस त्याविषयी तू कोणाकडेही काही बोलायचं नाहीस. सुप्रीती वहिनीला पण नाही, समजलं का? ओके? हो सर. ओ मॅडम होत्या. म्हणजे त्या अमनचं त्या बाईसोबत ना लफडं सुरू होतं. हो, लहान तोंडी मोठा घास. साहेब लपत छपत त्या मॅडमला भेटायचे, याचा अर्थ तर तोच होतो ना. अमन त्या बाईला भेटायला चालला होता जेव्हा हा अपघात झाला. म्हणजे कदाचित ती बाई आता तिथेच असेल, त्या मॉटेलमध्ये. जाऊन भेटावं लागेल या बाईला. एक्सक्यूज मी. येस मॅडम, मी काय मदत करू शकतो तुमची? आम्हाला एकाला भेटायचंय. पण तुम्ही कोण आहात आणि कोणाला भेटायचंय तुम्हाला? आम्ही सीआयडी कडून आलोय. हा माणूस हा तुमच्या मॉटेलमध्ये येत जात असतो? हो मॅडम. कोणाला भेटायला येतो? आमच्या मॉटेलच्या रूम नंबर 305 मध्ये एक रुही नावाच्या मॅडम थांबलेत. ते त्यांना भेटायला नेहमी येत असतात. 305? येस सर. आणि ते आता चेकआउटच करणार आहेत. ही रुही इथून पळता कामा नये. कुठून जायचं? सर इथून लेफ्ट. पंकज, तू जिन्याने वर जा, आम्ही दोघं लिफ्ट नेतो. सर तिकडे. रुही? ए थांब. पूर्वी. रोही, मला मारू नका, मला मारू नका प्लीज. थांब. रोही, रुही, रुही. ए रुही, रुही. रोही, थांब. रोही, ए थांब तू. रोही, थांब. ए थांब तू. रोही, ए, मारा, मारा मला, पण तुम्हीही वाचणार नाही. तुमचं सत्य सर्वांसमोर येणारच. सत्य? कसलं सत्य? मला सगळं समजलंय तुमच्याबद्दल, सगळं कळलंय. काय बडबडतीयस तू? तुला असं का वाटतंय की आम्ही तुला मारणार आहोत? चल. कोणतं सत्य? रुही, आम्ही सीआयडी आहोत. सीआयडी? चल मानलं रुही की तू काही केलं नाहीयेस, पण जर तू काही केलं नाहीस तर तिथून पळालीस का? सर, मला वाटलं की हे सगळे मला मारायला आले आहेत. याचा अर्थ कोणीतरी तुला मारणार आहे, बरोबर? हो, तीच माणसं ज्यांना आम्ही एक्सपोज करणार होतो. त्यांच्या विरुद्ध आमच्याकडे सगळे पुरावे होते. कोणती माणसं आणि कसले पुरावे? हा, बोल. याला तू ओळखतेस ना? हा अमन आहे ना? याच्याच बरोबर तू एकत्र काम करत होतीस. याच्याच साथीने तू त्या माणसांना एक्सपोज करणार होतीस, ज्यामुळे आता अमनचा जीव गेला. हे बघ रुही, आता बहुतेक तुझा नंबर आहे. ते आता तुला मारतील. सर, मला मरायचं नाही, मला मरायचं नाही. अगं मग सांग, सांग लवकर, कोण माणसं आहे ती? तू जरी त्यांचं गुपित लपवलंस तरी ते तुला सोडणार नाहीयेत. सर, रुही, हे घे पाणी पी. अगं पी. आणि मी जे म्हणालो त्याचा शांतपणे विचार कर.
स्वतःबद्दल विचार कर. येतो मी. ती जरा घाबरलीये, बेदरलीये. पण आता घाबरण्याची काय गरज आहे सर? आता तर CID कडे. पण सर तिचा आपल्यावर विश्वास नाहीये. थोडा वेळ लागेल. तो जो अमनचा वकील आहे मयांक, त्याच्याकडून काय कळलं? सर, अमनने बऱ्याच औषधांच्या कंपन्यांमध्ये पैसा लावला होता, पण त्या सर्वच्या सर्व तोट्यात चालल्या होत्या. एक कंपनी आहे जिने आताच फायदा कमावणं सुरू केलं होतं, CRM फार्मास्युटिकल्स. आणि सर आश्चर्याची गोष्ट अशी की काही दिवसांपूर्वीच अमनने या कंपनीशी जेवढे करार होते ते सगळे तोडले होते. आणि मयांक याने खूपच चकित झाला होता. अरे तेच तर लक्षात येत नाहीये की या अमनने जेव्हा ती कंपनी लॉस मध्ये जात होती तेव्हा तिच्याशी करार मोडला नाही, आणि जेव्हा ती कंपनी प्रॉफिट कमावते तेव्हा तिच्याशी करार मोडायला निघाला. आणि सर, तो मयांक पासून कधी कोणती गोष्ट लपवायचा नाही. त्याने ही गोष्ट मयांकला सांगितलीच नाही. हो सर, अमनने त्याचा विश्वासघात केला असणार सर. चला बघू. रुही, CRM फार्मास्युटिकल्सशी अमनचा जो करार होता तो खरं तर तुझ्यामुळे कॅन्सल झाला, बरोबर ना? नाहीतर त्यांच्याकडे दुसरं कारण तर नव्हतंच. आता स्पष्ट काय ते सांग. हा करार का मोडायला लावलास? कारण त्याने माझ्या भावाचा खून केला. भावाचा खून? सर, मी ज्या शहरातून आले त्या शहरात खूप प्रदूषण आहे. माझ्या भावाला प्रदूषणाची खूप ॲलर्जी होती. त्याला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा. तो तर फक्त औषधांवरच जिवंत होता. एक मिनिट. आणि ती औषधं होती CRM फार्मास्युटिकल्स कंपनीची? हं? हो सर. आणि सगळीच्या सगळी खोटी होती. माझ्या भावाला काही गुणच येत नव्हता. आणि ही गोष्ट आम्हाला खूप उशिरा समजली आणि माझ्या भावाचा जीव गेला. तुला कसं समजलं की ती औषधं खोटी आहेत? सर, मी स्वतः एका प्रायव्हेट कंपनीत केमिस्ट आहे. जेव्हा ही औषधं माझ्या भावावर परिणामच करत नव्हती तेव्हा मला संशय आला की काय प्रॉब्लेम असू शकतो. तेव्हा मी ही औषधं स्वतः चेक केली आणि माझा संशय अगदी बरोबर निघाला. सर्व औषधं खोटी होती. खोटी होती म्हणजे? सर, प्रत्येक औषध एका खास केमिकलने बनतं आणि ज्या केमिकलची माझ्या भावाला गरज होती ते केमिकल तर त्या औषधात नव्हतंच. त्यामुळे ते औषध काही परिणामच करत नव्हतं. आणि अमन या कंपनीत एक इन्व्हेस्टर होता. हो सर, म्हणून मी त्यांना भेटायलाही गेले होते. पण तिथे जाऊन लक्षात आलं की याच्यात त्याचा काहीच हात नाहीये. आणि त्याने मला वचन दिलं की तो यात मला मदत करेल. अरे सर, तुम्ही इकडे कसे? काही काम होतं का? ही माझी असिस्टंट रुही आहे. हॅलो. हिला बघायचं होतं की औषधं कशी बनतात. बघू शकतो का? हे काय बोलताय सर? तुम्हाला कसा नकार देऊ शकतो? या मॅडम, दाखवतो तुम्हाला मी. एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत बॉसकडे चला. रुही एकटी ते बघून घेईल. रुही, तू जा ना. तुम्ही या ना. मॅम, एक मिनिट सर. जास्त पुढे जाऊ नका. तुम्ही इथूनच पहा. चला सर, आपण जाऊया. तुम्ही या. या ना सर. तर तेच केमिकल आहे. पण हे लोक इथून हे बाहेर का घेऊन चालले आहेत? आम्ही सगळे पुरावे गोळा केले आणि सगळी सॅम्पल्सही टेस्ट केली. एक गोष्ट निश्चित आहे, या अमनचा मृत्यू आणि CRM फार्मास्युटिकल्सचा काही ना काही संबंध नक्की आहे. काही ना काही गडबड निश्चितच आहे. बॉस, एवढी सुरक्षित कार असूनही याची हाडं कशी तुटली याचं कारण समजलं. अच्छा. सर, अमनच्या रक्तातून एक असं औषध मिळालंय ज्यामुळे एपिलेप्टिक फिट्स येतात
अपस्मार होतो. माय गॉड, अरे अमनला तर ब्रिटल बोन डिसीज होता. अपस्माराचा झटका येऊन तो पडला असता तर त्याची हाडं तुटली असती. यामुळेच याचा मृत्यू झालाय. ओ, म्हणजे ज्याने कोणी हे केलं त्याला माहित होतं अमनच्या ब्रिटल बोन डिसीज बद्दल, आणि त्याने मोठ्या शिताफीने त्याचा असा वापर केला. आधी त्याने अमनच्या गाडीचा कॉम्प्युटर हॅक केला आणि मग अपघाताच्या आधी त्याने त्याला केमिकलचं इंजेक्शन दिलं, ज्यामुळे त्याला ही फिट आली. त्याला माहित होतं की अमन कोणत्याही परिस्थितीत वाचूच शकत नाही. जर अपस्माराचा झटका येऊन तो पडला असता, त्याची हाडं तुटली असती आणि तो मेला असता. आणि त्यातूनही तो वाचला असता तर गाडीच्या अपघातातून वाचणं शक्यच नव्हतं. साळुंके, हे जे अपस्माराचा झटका आणणारं ड्रग आहे ते किती वेळाने परिणाम करतं? बॉस, काही तास तरी लागतातच. म्हणजे हे ड्रग अमनला अपघाताच्या काही तास आधीच देण्यात आलं होतं. सर, हा, असं तर नाही ना की कोणीतरी याला झोपेतच इंजेक्शन दिलं असेल? शक्यता आहे. बॉस एक काम करूया. या अमनच्या बॉडीला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेक करूया. पाहूया कुठे काही इंजेक्शनची खूण तर नाही ना. तारिका? येस सर. अच्छा साळुंके, त्या CRM कंपनीच्या खोट्या औषधांच्या बाबतीत काय कळलं आपल्याला? बॉस, त्या खोट्या औषधांमध्ये एम्फेड्रिन नाहीये. ओ, म्हणजे रुही खरं बोलत होती. सर बोल. सर, ही काही केमिकल्सची लिस्ट आहे जे गेल्या महिन्यात CRM कंपनीने मागवले होते. ओ माय गॉड बॉस, यात तर ते केमिकल सगळ्यात जास्त प्रमाणात आहे जे CRMच्या औषधांमध्ये असायला हवं होतं. 500 गॅलन्स. 500 गॅलन, ही खूप मोठी गडबड आहे. फारच मोठी गडबड आहे. पंकज, अभिजित आणि दयाला सांग की CRM कंपनीत जाऊन मला फोन करा. आणि फ्रेडी, तू आणि पूर्वी अमनच्या घरी जाऊन चौकशी करा. अपघाताच्या दिवशी अमनला कोण कोण भेटायला आलं होतं. इंजेक्शन? सर, अमन तर इंजेक्शनला खूप घाबरायचा. असं होऊच शकत नाही की तो स्वतःसाठी इंजेक्शनचा वापर करेल. त्याने स्वतःहून घेतलं नसेल तर एखाद्या डॉक्टर कडून घेतलं असेल. नाही सर, अमन तर इंजेक्शनच्या नावाने मैलभर लांब पळायचा. आणि त्याची तब्येत अगदीच चांगली होती. जर काहीही प्रॉब्लेम असता ना तर निदान त्याने मला सांगितलं असतं. दुसऱ्याने कोणी इंजेक्शन दिलं नाही, स्वतः घेतलं नाही, तर मग ते केमिकल त्याच्या शरीरात कसं गेलं? बरं, मला सांगू शकता का की घरातून निघण्याआधी अमन कुणाकुणाला भेटला? मयंक आणि नेहा आले होते त्याला भेटायला. आणि हो मॅडम, एक माणूस आला होता अचानक, जसवंत. जसवंत? हा जसवंत कोण आहे? तो जसवंत CRM कंपनीचा CEO आहे आणि अमनने त्याच्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले होते. मिस्टर जसवंत, तुम्ही अमनच्या घरी गेला होता त्याला भेटायला त्याच्या अपघाताच्या काही तास आधी? हो सर, मी गेलो होतो, पण मी त्यांना भेटू नाही शकलो. तसं बघायला गेला तर त्यांच्या बायकोने मला सांगितलं की ते झोपलेत, म्हणून मला वाटलं की बहुतेक त्यांना मला टाळायचं आहे, त्यामुळे मी निघून आलो. बाबा, अमनने बिझनेस डील कॅन्सल केलं तरीही तुम्ही त्याला भेटायला गेलात? हो बाळा, कारण मला त्यांना परत आणायचं होतं. सर, आमच्या नवीन युनिटसाठी ते गरजेचं होतं, त्यामुळे. जसवंत, जेव्हा तुम्ही अमन यांच्या घरी गेलात तेव्हा त्यांची बायको सुप्रीतीशिवाय तिथे दुसरं कोणी होतं? मी जेव्हा गेलो तेव्हा तर तिथे कोणी नव्हतं. हा, पण जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा त्यांचे लॉयर मिस्टर मयंक आणि सेक्रेटरी नेहा ते मात्र त्यांच्या घरी आले होते. अच्छा, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बॉस, हे बघा, हा निकोटीन पॅचचा भाग आणि ही बघा इथे ही इंजेक्शनची खूण. खुन्याने इथेच त्याला ते फिट येण्याचं इंजेक्शन दिलं होतं. याचा हा भाग बधीर करून. बधीर करून? हो, आणि तेही या पॅचच्या मदतीने. याला इमला पॅच म्हणतात. इमला पॅच? हे मुलांना इंजेक्शन देण्याआधी लावतात, म्हणजे तो विशिष्ट एरिया बधीर होतो आणि त्यांना वेदना होत नाहीत. तर बॉस, हा आहे इमला पॅच आणि हा निकोटीनवाला पॅच. हे बघा बॉस, हे दोन्ही पॅच एकसारखेच दिसतात, अगदी एकसारखे. हो. खुन्याने या निकोटीन पॅचच्या जागी हा इमला पॅच याच्या हातावर लावला. त्याच्या हाताचा हा भाग बधीर केला आणि मग अपस्माराच्या झटक्याचं इंजेक्शन इथे टोचलं. कदाचित तेव्हा
जेव्हा तो झोपला होता. आ, सर हे हे कोणी केलं असेल? जसवंत तर 1 आठवड्यापासून अमनला भेटलाच नाही. तर मग सर आ. तो मयंक किंवा ती नेहा ते तर नाहीत. पंकजा, खेळ कोण खेळतंय हे तर आपण शोधून काढूच. आता आपणही एक खेळ खेळायचा. एक असा खेळ ज्यात विजय फक्त आपलाच होणार. फक्त आपलाच. हॅलो. माझं कुरिअर तर तुझ्याकडे पोहोचलंच असेल. कोण आहेस तू? आणि हे सगळं मला का पाठवलंय? तुम्हा लोकांनी अमनला तर मारून टाकलं, पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर तुम्हाला असं वाटतं की मी माझं तोंड बंद ठेवावं, तर मला 5 करोड रुपये द्यावे लागतील. हे काय बोलतेयस तू? मला या सगळ्याबद्दल काहीच माहित नाहीये. तर जेव्हा हे सगळे पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचतील, तेव्हा तुला आपोआपच सगळं माहित होईल की मी काय म्हणते आणि त्याचा अर्थ काय. थांब थांब थांब, मी काही व्यवस्था करतो. मला फक्त वेळ दे थोडा. ठीक आहे, तुला 2 दिवसांची वेळ देते. मी पुन्हा कॉल करेन. तर मास्टर माइंड हा मयांक आहे. हॅलो. अभिजित सर. सर मी मयांक बोलतोय. सर मला एक कुरिअर आलाय आणि एका मुलीचा फोनही आलाय आणि तिने माझ्याकडून 5 करोड रुपये मागितले. मला वाटलं की ही गोष्ट तुम्हाला सांगायला हवी. नाही, अगदी योग्य केलं तुम्ही. मी बघतो. थँक्स. थँक्यू सो मच. मयंकचा फोन होता. ओ, त्याने ते कुरिअर आणि रोहीबद्दल सांगितलं सर. आणि त्याने असंही सांगितलं की त्याने जाणून बुजून वेळ मागितला म्हणजे आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकू. म्हणजे तो मयांक नाहीये तर दुसराच कोणीतरी आहे. बोला सर. पूर्वी त्या नेहावर नजर ठेवूनच ना तू? हो सर, ती आत्ताच इथून निघाली. बारीक नजर ठेव पूर्वी. अगदी बारीक नजर. आपल्या नजरेच्या आड होऊ देऊ नकोस तिला. की नेहाच आपल्याला त्या खुन्यापर्यंत पोहोचवणार. काय झालं? इतक्या घाईत का बोलवलंस?
चालू आहे? तू तर म्हणाला होतास की कोणाला काही समजणार नाही. मग आपल्याबद्दल या मुलीला कसं सगळं माहिती आहे? डोंट वरी बेबी, मी सगळं सांभाळून घेईन. मी आहे ना, जसं त्या अमनला मार्गी लावलं तसं या मुलीलाही मार्गी लावेन. तू टेन्शन घेऊ नको, ओके? आधी आम्हाला तर भेटून घे. यू आर अंडर अरेस्ट मिस्टर अश्विन. अश्विनकडे तर कारण होतं, पण तू तुझ्या बॉसचा खून का केलास? आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. जेव्हा मला समजलं की अमन सर CRM फार्मास्युटिकलची चौकशी करतायत, तेव्हा ही गोष्ट मी अश्विनला सांगितली. म्हणजे ते सगळे त्यांचे गैरसमज दूर करतील. पण याने तर अमनलाच बाजूला केलं. काय अश्विन? मला माहित होतं की अमनला समजावण्याचा काही फायदा होणार नाही. तो तर आम्हाला तुरुंगात पाठवणारच होता. तू माझ्या भावाला मारलंस, अमनचा खून केलास आणि माहित नाही किती निष्पापांचे जीव घेतले असतील तुम्ही तुमच्या या खोट्या औषधांनी. बिझनेसमध्ये खूप तोटा होत होता. नुकसानच नुकसान होत होतं. डॅडनी ऐकलं नसतं म्हणून मी त्यांना न सांगता केमिकल्स नॉर्थ इंडियामधल्या कंपनींना विकायला सुरुवात केली. ते ड्रग्ज बनवायचे. चांगला प्रॉफिट होत होतं की अमनने सगळं धुईस मिळवलं. फक्त फायद्यासाठी औषधांच्या ऐवजी तू हे विष बनवायला लागला होतास? हा, मला कंपनीची अवस्था माहित होती. मी अमन सरांना अश्विनशी भेट घालून दिली. म्हणजे त्यांनी कंपनीत इन्व्हेस्ट करून तिला बुडण्यापासून वाचवावं. आणि अमन स्वतःला तुमच्यापासून वाचवू शकला नाही. हे सगळं मी माझ्या प्रेमासाठी केलं. माझ्याशिवाय कुणी हे करू शकत नव्हतं, कारण ते त्यांचे निकोटीन पॅच मलाच मागवायला सांगायचे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही अमनच्या घरी गेलो. अरे तुम्ही दोघं आलात आहे? पण अमन तर झोपलेत. काही महत्वाचं काम असेल तर मी उठवते. नाही नाही, हरकत नाही. आम्ही इथे वाट बघतो. ओके, मी जरा आलेच. हं. मयांक, मी जरा वॉशरूमला जाऊन येते. हो. आणि तो झटका त्याच्या ठिसूळ हाडांसाठी जीव घेणं ठरला. आणि तू चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, तू रिमोट कंट्रोलने अमनच्या कारच्या कम्प्युटरला हॅक केलंस आणि त्याचा अपघात करवलास. कमाल बुद्धी आहे तुमच्याकडे. खरंच कमाल बुद्धी आहे. हीच बुद्धी एखाद्या चांगल्या कामासाठी वापरली असती तर देशाचं भलं झालं असतं, समाजाचं भलं झालं असतं. पण नाही, तुमच्या या भ्रष्ट बुद्धीने 2 निर्दोष माणसांचा जीव घेतला. आणि माहित नाही किती शेकडो लोकांचा जीव गेला या तुमच्या खोट्या औषधांमुळे. तुम्हाला तर जास्तीत जास्त शिक्षा होईल. बहुतेक फाशी होईल तुम्हाला.